नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं कोल्हापूर यात्रा पार्ट 2 मध्ये। मंडळी, कृष्णा नदीच्या काठेवर श्री दत्त दिगंबर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं श्री क्षेत्र म्हणजेच नृसिंहवाडी। सकाळी 7च्या सुमारास आम्ही या ठिकाणी येऊन पोहोचलो, पण इथे आल्यानंतर आम्हाला भयानकच पाहायला मिळालं। ते म्हणजेच मागच्या आठवड्यात 26 जुलै 2024 या दिवशी मुसळधार पाऊस पडला आणि त्यामुळेच कृष्णा नदीला पूर आला व नदीकाठचा जो परिसर आहे, नृसिंहवाडीचा जो परिसर आहे, त्याचबरोबर अख्खा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाणीच पाणी अगदी झालं होतं। इथली गावातली लोक सांगत होती की कमरेभर पाणी झालं होतं। आज आम्ही 10 दिवसांनी या ठिकाणी आलो होतो, पण तरी सुद्धा या ठिकाणी बऱ्याचपैकी पाणी रोडवरती आम्हाला पाहायला मिळालं, जे तुम्ही सुद्धा पाहू शकता। आतमध्ये एवढं पाणी आहे, नदीला भरपूर पूर आलेला आहे, त्यामुळं मंदिर काहीच दिसत नाही आणि आतमध्ये जायला बंदी आहे। आता इथेच समोर काका ते उभे, तिथे मांडे एवढं पाणी आहे आणि ते सांगतात की इथे मी आता जिथे उभा आहे या ठिकाणी कमरेभर पाणी होतं। म्हणजे विचार करू शकता, पूर परिस्थिती भरपूर आहे। 10 दिवस झाले हा पाणी असाच आहे। शेवटी आपल्याला दर्शन काय भेटलं नाही। आलो होतो दर्शनाला, पण दर्शन काय आपल्या योग नव्हता बहुतेक। जुन्या काळातलं घर आहे, एकदम दगडाचा पूर्ण घर बांधलेलं आहे आणि त्याच्यावरती विटांचा बांधकाम आहे। घराच्या समोर रांगोळी काढलेली आहे, प्रत्येक घराच्या समोर रांगोळ्या काढलेल्या आहेत। पूर प्रसंगामुळे मंदिरातील मूर्ती व श्रींचे पादुका ह्या गावामध्ये आणण्यात आल्या होत्या व काही ब्राह्मणांकडून याचं पंचामृतांनी अभिषेक करण्यात आले होते। याच ठिकाणी दर्शन केलं व 10 ते 15 मिनिटं ध्यान करून आम्ही इथून पुढच्या प्रवासाला निघालो। हे बघा, ही समोर आपल्याला नदी दिसते। आपण थोडं पुढे जाऊया। इकडे सुद्धा हा पाणी भरलेला आहे आणि हीच व्ही पहा, ही त्या साईडला तिकडे नदी आहे आणि त्या नदीचं पाणी पूर परिस्थिती झालेली आहे। लोक सांगतात इथे की हा जो पाणी आहे इथे कंबरभर पाणी होता आणि जो आता 10 दिवस झाले, 10 दिवसापासून पाणी अजून तसंच आहे, निचरा झालेला आहे, पण थोडक्यात झालेला आहे। मंडळी, आता वेळ झालेली आहे पुढच्या देवस्थळी जाण्याची। आत्ता ज्या ठिकाणावरून जात आहोत हे पूल आहे पंचगंगा नदीचे पूल आहे। याच नदीच्या पुढच्या बाजूला आपल्याला कृष्णा नदीचे पात्र दिसत आहे आणि याच ठिकाणी कृष्णा नदी व पंचगंगा नदीचे संगम आपल्याला पाहायला मिळतो। बाळूमामा मंदिर, तर मध्येच बाळूमामाच्या दर्शन करण्यासाठी आम्ही मध्येच थांबलेलो आहोत। बाळूमामाच्या नावाने सांग 15 किलोमीटरचं अंतर पार केल्यानंतर अर्ध्या रस्त्यामध्ये आम्हाला बाळूमामाचं मंदिर बघायला मिळालं। मग काय मन राहीना व बाळूमामाचं लगेच दर्शन करण्यासाठी आम्ही खाली उतरलो। बाळूमामाचं दर्शन केल्यानंतर पुढचं तीर्थक्षेत्र म्हणजेच खिद्रापूर येथील प्राचीन शिव मंदिर। हे मंदिर कोपेनेश्वर मंदिर आहे आणि याच कोपेनेश्वर मंदिराची व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जर का तुम्ही सबस्क्राईब नसेल केला तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा। व्हिडिओ पाहून आवडल्यास तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा व लाईक करायला विसरू नका। तर मंडळी, भेटूया आपण पुढची व्हिडिओ म्हणजेच कोपेनेश्वर मंदिराची।